संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्याचा सूत्रधार अंबादास मानकापे यानं अनेक महिलांच्या नावावर स्वतःच्या संस्थांसाठी कर्ज उचलल्याचं लेखापरीक्षणामध्ये समोर आलंय। विशेष म्हणजे मानकापेनं स्वतःच्या संस्थांसाठी हे विनातारण कर्ज उचलून ठेवीदारांचं नुकसान केलंय आणि या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात मानकापेसह 23 जणांविरोधात दाखल झालेला तिसरा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय आणि आदर्श पतसंस्थेत 202 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं 8,000 पानांचं दोषारोपपत्र विशेष तपास पथकानं न्यायालयात दाखल केलंय। या प्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे दाखल झाले आणि त्यात आता लेखापरीक्षण अहवालानुसार आदर्श महिला नागरी सहकारी महिला बँकेच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झालाय। या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडे। अविनाश, नक्कीच आपण जर बघितलं तर आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा हा घोटाळा फक्त संभाजीनगर आणि मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता। कारण 202 कोटी रुपयाचा हा घोटाळा होता। त्यावरती जे ठेवीदार होते ते आक्रमक झाले होते, कोणाची परिस्थिती अत्यंत खराब होती, कोणाचे रुग्णालयाचे कामं होते, त्यासाठी मोठा मोर्चा देखील निघाला होता। या संपूर्ण तपासामध्ये गुन्हे शाखा असेल, आर्थिक गुन्हे शाखा असेल किंवा बाकी सगळ्याच संस्था यामध्ये आता लक्ष ठेवून आहेत। मात्र ज्या वेळी 2 गुन्हे दाखल झाले होते त्यावेळी अंबादास मानकापे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। अंबादास मानकापे हे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे, ते न्यायालयीन कोठडीत आहेत। मात्र जो तपास आर्थिक गुन्हे शाखेचा दिवसेंदिवस समोर जातोय त्यामध्ये वेगवेगळे धक्कादायक खुलासे आता या ठिकाणी समोर येताना दिसतायत। कारण की जर ठेवीदारांचा विचार केला तर ठेवीदारांनी मागणी केली की आमचा पैसा वापस मिळाला पाहिजे, म्हणूनच ज्यांनी कर्ज या बँकेचं घेतलंय म्हणजे की एखादा ग्राहक असेल त्याने ते कर्ज घेतलंय आणि ते कर्ज ज्यावेळेस वापस मागण्यासाठी पोलीस जात आहे किंवा त्यांना नोटीस पाठवतायत त्यावेळेस कळतंय की त्यांना कर्ज घेतलं हेच माहित नाही। म्हणजे विनातारण ज्यांना माहित नाही त्यांच्या सुद्धा नावे, की ज्यांच्या नावे हे कर्ज घेतलं त्यांना सुद्धा हे माहित नाही की आपल्या नावे कर्ज आहे। म्हणजेच ग्राहकांना, ठेवीदारांना कुठेतरी विश्वासात न घेता हे कर्ज उचलले गेले आणि आता असे 23 महिलांच्या नावावर विनातारण कुठलंही तारण, कुठलीही वस्तू म्हणावी किंवा एखादी प्रॉपर्टी कुठलीही तारण न ठेवता हे कर्ज उचललं असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेच्या निदर्शनात आलंय आणि त्या प्रकरणी आता तिसरा गुन्हा वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल झालाय। त्यामुळे यामध्ये अजून किती गुन्हे हे दाखल होतात आणि यापेक्षाही जास्त जणांच्या नावावर कर्ज उचलले का हा संपूर्ण प्रकार पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि यामध्ये बारकाईने तपास अजूनही सुरू आहे। अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहिती